शक्ती आणि श्रद्धेचा संगम आज सर्वत्र पाहायला मिळतोय। निमित्त आहे पवनपुत्र हनुमान जन्मोत्सवाचे। रविनगर येथील प्रसिद्ध श्री संकटमोचन हनुमान मंदिरात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या धार्मिक उत्सवाचा आज मुख्य दिवस। 19 मार्च पासून सुरू झालेल्या या भक्ती सोहळ्याची सांगता मोठ्या थाटात संपन्न झाली। रविनगर येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून 19 मार्च पासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये ध्वजपूजन, रामायण पाठ, रामनवमी महोत्सव, हनुमान चालीसा पठण आणि श्री हनुमान लघुरुद्र अभिषेक अशा कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला होता। आज 2 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पहाटेपासूनच मंदिरात विधिवत पूजा, महाआरती, होम हवन पार पडले। सुंदरकांड पाठाने वातावरणात चैतन्य निर्माण केले होते। दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची लांबच लांब रांगा लावल्या होत्या। जय श्रीराम आणि बजरंग बली की जयच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाप्रसाद, ज्याचा लाभ हजारो भावी भक्तांनी घेतला। तर अशा प्रकारे श्रद्धेच्या वातावरणात आणि शिस्तबद्ध नियोजनात रविनगर मधील हा जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला।